हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे पूनम आणि मी पुण्यात राहते. तुम्ही मला कुठून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. आज सकाळी छान असं आवरून मी कुठेतरी निघाली आहे. आज खूप छान सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा. मस्त असं आवरलं, गाडी काढली आणि छान सिंहगड रोडवरच्या ब्रिजने मी निघाली आहे कोथरूडच्या क्रोमामध्ये. काय सरप्राईज आहे ते तुम्हाला कळेलच. तोपर्यंत वातावरण बघून घ्या, इतकं सुंदर झालं होतं. हलका-हलकासा पाऊस पडत होता आणि मी मस्त गाणी ऐकत गाडीवरून चालले होते. एकटं ड्राईव्ह करायला इतकं भारी वाटतं. रस्ता फक्त असा मोकळा असायला हवा. तर फायनली मी इथे पोहोचली आहे क्रोमामध्ये आणि ऑब्व्हियसली मी एवढ्या लांब का आली आहे तुम्हाला माहिती असेल. इथे माझा एक फ्रेंड आहे. हे पहा, कष्टाचे पैसे देताना इतकं छान वाटत होतं, तुम्हाला काय सांगू. आणि हो, तुम्ही पाहताय का, इथे iPhone 17 आहे. मी माझ्या मिस्टरांसाठी तो घेतलाय आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. मी गेले लवकरात लवकर, पाऊस पण लागलेला, रेनकोट घातला आणि नेमकं घराच्या जवळ गेले आणि माझी गाडी पुन्हा बंद पडली. ते आले होते दुपारी घरी जेवायला आणि मी हे सरप्राईज दिलं त्यांना. बापरे, सरप्राईज खतरनाक. अच्छा, तू ह्या नाही गेली होती काय? ओके, एक नंबर एक नंबर. माझ्या घाणेरड्या हसण्याच्या आवाजाला इग्नोर करा आणि फोनवरती फोकस करा. मला पण इतका आनंद झाला होता आणि त्यांना इतका आनंद झाला होता. काय तुम्हाला सांगू, असं सरप्राईज द्यायला ना मला खूप भारी वाटतं आणि हे त्यांचं दुसरं सरप्राईज आहे. अॅनिव्हर्सरी किंवा गिफ्ट असं काय बर्थडे वगैरे असेल ना, तेव्हा गिफ्ट देण्याची मजा नसते. म्हणून हे अचानक दिलेलं गिफ्ट आहे. सो खूप हॅपी होते ते पण आणि त्यांना खूप आवडलं हे गिफ्ट. मला जेव्हापासून iPhone 17 Pro Max घेतलाय ना, तेव्हापासून मला हे त्यांना घ्यायचा होता. माझं बजेट एवढं होतं म्हणून हा iPhone 17 घेतलेला आहे मी त्यांना. सो तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज मला नक्की सांगा. डेंजर. आता काय सरप्राईज मिळालंय, हे आता व्हिडिओ कधीपासून चालू करणार? लगेच उद्यापासून. आवडलं का सरप्राईज? यस, खूपच भारी.